So, welcome guys. I am Om from IIT Bombay. Guys, आज आपण 1 - 1 प्रूफ करणार आहे. 1 - 1 इज इक्वल टू 0. तर या गोष्टी गुगलवर नाहीये, चार्ट जीपीटीवर नाही, जेमिनायवर नाही. ही गोष्ट नो बडी आता लोक कोणीच प्रूव्ह केलेलं नाही. ती गोष्ट प्रूव्ह करणार आहे आज. सो 1 मिनिट गाईज ते करतो आलोच. यार सो तर अगर चालू करू आपण. सगळ्यात पहिले आपण 1 + 1 इज इक्वल टू 2 हे पण प्रूव्ह केलेलं आहे. ही गोष्ट प्रूव्ह केलेली आहे. आता त्याच बेसवर थोडस त्याच रिलेटेड आपण 1 - 1 इज इक्वल टू 0 प्रूव्ह करून आहोत. सो सो सगळ्यात फर्स्ट म्हटलं तर 1 - 1 इज इक्वल टू 0 हे प्रूफ करण्यासाठी आपल्याला साइन कॉस लावावा लागणार आहे. साइन मध्ये सगळ्यात पहिले साइन लावावं लागणार आहे. साइन इज इक्वल टू समेशन. आता मी बारीक बारीक गोष्ट नाही सांगणार सगळ्या, फक्त कसं आहे जो व्यक्ती ऍडव्हान्स लेवल जे ऍडव्हान्स लेवल किंवा 12th क्लास आहे तर व्यक्तीला लगेच समजेल काय करतोय मी. सो मला तरी वाटतं त्याच व्यक्तीने बघावं, क्योंकि लहानपणीपासून तुम्ही एवढा लोड नका घेऊ. या गोष्टी आपल्याला लहानपणी शिकवल्या पाहिजे होत्या, पण आपलं एज्युकेशन सिस्टम तसं नाही, त्यामुळे काय बोलू नाही शकत. ठीक आहे चला. तर जर तुम्ही लहान असेल तर समजत असेल तर खूप चांगली गोष्ट आहे. तर चालू करू. -1 to the power n upon 2n. So x to the power 2n. सो याचं असं येतं, इथं आयोटा येतं, त्याच्यानंतर कॉसचे टाकावं लागतं आपल्याला. समेशन ऑफ n इज इक्वल टू इन्फिनिटी n इक्वल 0 टू इन्फिनिटी. सो -1 n टू द पॉवर 2n प्लस 1 चा पूर्ण आयोटा x टू द पॉवर 2n प्लस 1 चा आयोटा. ओके. सो इथलं झालं. आता याच्या पुढे बघू काय असतं. याच्या पुढे बघितलं तर हा फॉर्म्युला आहे. हे फॉर्म्युले दोन्ही पण जे फॉर्म्युला आपल्याला लास्टला काम येणार आहे. तो याच्या पुढे बघू काय करायचं. सो याच्या पुढे जर बघितलं आपण तर आपल्याला काय करणे आता. 1 - 1 इज इक्वल टू 0 प्रूव्ह करणे. सो 1 ला आपण काय लिहू, 0 आयोटा. पीएनसी मध्ये टॉपिक हा 0 आयोटाला आपण 1 लिहू शकतो. लास्टला येतो तो सिरीज मध्ये जेव्हा येतो तेव्हा. हा चॅप्टर कॉमर्स मध्ये पण आहे, आर्ट्स मध्ये पण आहे आणि सायन्स मध्ये पण आहे. सो सर्वांना माहित असेल असं गृहीत धरतो मी. त्याच्यानंतर आपण या 1 ला e टू दी पॉवर i ऑफ पाय. सो पाय पाय कट झालं तर i मायनस आय ची व्हॅल्यू 1 येते. ही गोष्ट सर्वांना माहिती आहे. सो पुढे जर बघितलं तर काय येतं, 0 आयोटा मायनस e टू दी पॉवर i पाय दॅट इज इक्वल टू 0. अशाच पद्धतीने येतं. सो याच्या पुढे जर बघितलं तर आपण 0 ला काय लिहू शकतो. 0 ला आपण काय लिहू शकतो, 0 ला आपण जर बघितलं तर 1 - 1 लिहू का. 0 ला 1 - 1 लिहिलं फक्त बस. सो याच्या पुढे बघितलं तर 0 ला 1 - 1 लिहिलं. सो याच्या पुढे जर बघितलं तर आपण 0 आयोटाला r टू द पॉवर 0 प्लस 1 मायनस e टू द पॉवर i पाय लिहू शकतो. आणि 1 - 1 ला आपण हे लिहू शकतो 1 प्लस x टू द पॉवर स्क्वेअर 2 पाय प्लस x क्यूब अपॉन 3 पाय. इथं x येईल, x टू 1 प्लस x टू द पॉवर 1 आहे. ओके. हे समजून घ्या पटापट. कसं असतं, खूप इझी गोष्ट आहे ही, ज्यादा हार्ड नाही, फक्त थोडासा माइंड ऍडव्हान्स लेवल लोकण्या. आता इथ लोक आलो. आता आपल्याला करणं काय, इथ लोक आलो. आता याच्या पुढे बघू. सो याच्या पुढे जर बघितलं तर कसं असतं की आपण r टू द पॉवर 0 प्लस 1 घेतलं तर 0 ची व्हॅल्यू नसते, त्यामुळे r टू द पॉवर 1 घेऊ. r टू द पॉवर 1 घेतल्यानंतर आपण मायनस इज इक्वल टू e टू द पॉवर i पाय दॅट इज इक्वल टू 1 प्लस x टू द पॉवर स्क्वेअर अपॉन 2 आयोटा. इथं येईल x टू द पॉवर 1 प्लस x टू द पॉवर 1 प्लस x स्क्वेअर अपॉन 2 आयोटा प्लस x क्यूब अपॉन 3 आयोटा. तर अशा पद्धतीने येईल. सो याच्या पुढे जर बघितलं तर आपण काय करू, आता आयोटाने मल्टिप्लाय करू सर्वांना. सगळ्यात पहिले आपण इंटिग्रेशन मारू सर्वांना. इंटिग्रेट करू, लिमिट पुट करू, मग नंतर सगळ्या प्रोसेस खूप इझी आहे, एवढा हार्ड नाही.
थोडंसं स्टक करा फक्त व्हिडिओवर चांगल्या पद्धतीने समजेल लगेच. सो याच्या पुढे जर बघितलं तर एक्स टू दी पॉवर ए टू दी पॉवर एक्स. आता तुम्ही म्हणशाल हे कसं काय आलं? मी जे लिहिलं होतं ते आर टू दी पॉवर 1 होतं आणि हे कसं काय आलं? सो जेव्हा आपण सगळ्यात फर्स्ट जर बघितलं आपण 0 आयोटा, त्याच्यानंतर आर टू दी पॉवर 0 प्लस 1, याच्यानंतर आर टू दी पॉवर 1 ची व्हॅल्यू ही आलेली. समजतंय? सो याच्यानंतर मायनस ई टू दी पॉवर एक्स. आता एक्स का बरं आली? कारण आय पाय दॅट इज इक्वल टू काय येतं? I pi that is equal to e into x. So x I hope so हे पहा e to the power I pi that is equal to x असं धरलेलं आहे. सो I pi ची व्हॅल्यू x धरलेली आहे आणि x by pi that is equal to I धरलेलं आहे. हे फॉर्म्युले असतात. हे फॉर्म्युले आपल्याला जेव्हा आपण युनिव्हर्सिटीचे मॅथ्स शिकतो तेव्हा हे फॉर्म्युले खूप काम येतात. हे तेच तिथले फॉर्म्युले. सो पुढे बघितलं तर याच्या पुढं हे आपण इरेज करू, आपण पुढे घेऊ. पुढे बघितलं तर काय येतं की हे समजलं सर्वांना. याच्या पुढं जर बघितलं तर काय येतं? 1 प्लस एक्स टू दी पॉवर आयोटा प्लस एक्स स्क्वेअर अपॉन 2 आयोटा प्लस एक्स क्यूब अपॉन 3 आयोटा. सो इट लोकांना आता याच्या पुढे जर बघितलं तर काय करायचं आपल्याला? याच्या पुढे बघितलं तर आपल्याला आयोटाने मल्टिप्लाय करायचं. सगळ्या पूर्ण इक्वेशनला आयोटाने मल्टिप्लाय करायचं. एक्स टू दी पॉवर मायनस एक्स मायनस ई टू दी पॉवर एक्स that is equal to 1 plus x upon iota plus x square upon 2 iota plus x cube upon 3 iota. ओके. सो याला पण आपण आयोटाने मल्टिप्लाय करायचं, याला पण आयोटाने मल्टिप्लाय करायचं. ओके. सो याच्या पुढे जर बघितलं आपण तर सो याच्या पुढे बघितलं तर एक्स टू दी पॉवर ए टू दी पॉवर मायनस एक्स हे काय 0 पासून इन्फिनिटीच आहे का? हो. So minus e to the power I x that is equal to 1 plus I iota plus x square upon 2 iota cube upon 3. तर ह्या गोष्टी झाल्या. आता हीच लोक सगळ्यांना समजलं, आयोटाने मल्टिप्लाय केलं बस. आता याच्या पुढे बघितलं तर काय येतं की आपण काय करू? x to the power e to the power x dx minus e to the power I x that is equal to 1 plus I iota 1 plus x I चा square upon 2 iota x I cube upon 3 iota. ओके. तर याच्या पुढे जर बघितलं आपल्याला काय करायचं तर इथून तर इथलो आपण काय करू? एक गृहीत धरू, इक्वेशन एकच धरू. हा एक वेगळा वन इक्वेशन आणि हा वेगळा. ओके. सो याच्या पुढे बघितलं तर काय येतं आपल्याला? आता लिमिट पुट करायचे. फर्स्ट गोष्ट म्हणलं तर आपण काय करू? आता आयोटाचा स्क्वेअर आपण मायनस आयोटाचा स्क्वेअर जर बघितला, हे कॉम्प्लेक्स नंबर मध्ये बघितलं तर 1 येतो, -1 येतो. सो -1 आपण काय करू? आता -1 इथं -1 जर टाकले तर हे पण मायनस होऊन जातं. म्हणजे तर बाकी पुढं x टू दी पॉवर e टू दी पॉवर x dx minus e टू दी पॉवर I x that is equal to 1 plus x टू दी पॉवर I 1 प्लस ने मग इथं मायनस येईल x टू दी पॉवर I x चा स्क्वेअर अपॉन 2 आयोटा. असं करत पुढं पण येतं. सेम म्हणलं तर मायनस डबल इथं येईल प्लस. का बरं? इथं आयोटा नाही येणार. सो आयोटा टू दी पॉवर 4 दॅट इज इक्वल टू 1 येतो. त्यामुळे येतं 2 चे मल्टिपल जे किंवा 2 चे मल्टिपल जे राहील त्यांचं मायनस येईल. याच्या पुढे बघू आता. सो याच्या पुढे जर बघितलं तर याच्या पुढे काहीच नाही राहिलं. आता झालं सगळं. आपण दोन्हीला इव्हन आणि ऑड, जसं हा ऑड इव्हन नंबर आहे, जसं हे ऑड नंबर आहे, त्याला वेगवेगळं करू. बस एवढंच करू. सो एक्स टू दी पॉवर e टू दी पॉवर मायनस एक्स dx मायनस e टू दी पॉवर I x दॅट इज इक्वल टू 1 प्लस. सो आता काय करू? इव्हन आणि ऑड वेगवेगळं करू. 1 मायनस एक्स टू दी पॉवर स्क्वेअर अपॉन 2 आयोटा प्लस एक्स क्यूब अपॉन 3 आयोटा. सो याला वेगळं केलं आणि दुसरं म्हणलं तर काय येतं? एक्स मायनस एक्स टू दी पॉवर आय होप सो बरोबर आहे का? क्यूब अपॉन 3 आयोटा प्लस एक्स टू दी पॉवर 5 अपॉन 5 आयोटा. सो हे वेगवेगळं झालं. आता आपल्याला सगळ्यात फर्स्ट फॉर्म्युला दाखवलं मी. सो याच्या पुढे बघू आता काय करायचं. सो याच्या पुढे जर बघितलं तर याच्या पुढे आपल्याला एकच समजायचं की याला आपल्याला लिमिट लावायचं आहे. आता लिमिट लावायचं आहे. सो 0 टू b. आपण फक्त इन्फिनिटीच्या जागी एक b घेतलं.
सो याच्या पुढे जर बघितलं तर काय येतं, आपण काय केलं त्याच्यातून आता जे आपण इक्वेशन लिहिलं होतं e टू द पॉवर मायनस एक्स मायनस e टू द पॉवर आहे का, हा e टू द पॉवर आय एक्स दॅट इज इक्वल टू काय होतं ते 1 मायनस एक्स टू द पॉवर एक्सचा स्क्वेअर अपॉन 2 प्लस एक्सचा 4 अपॉन 4 आयोटा असं काय होतं ते. सो याच्यातून सर्वांतून काय करू, एक्स कॉमन घेऊ. सगळ्यात पहिले आपण काय करू, त्याला एक आयोटाने मल्टिप्लाय करू. सगळ्यात पहिले आयोटाने मल्टिप्लाय केल्यानंतर आपण हा आयोटाने मल्टिप्लाय करू आणि त्याच्यानंतर मग आपण एक्स कॉमन घेऊ त्याच्यातून. सो त्याच्यातून एक्स कॉमन घेतल्यानंतर समजत नसेल तरी सगळ्यात पहिले 1 + 1 2 बघून या, नंतर तुम्हाला हे समजेल. सो e टू द पॉवर मायनस एक्स मायनस e टू द पॉवर आय एक्स दॅट इज इक्वल टू 1 मायनस एक्स क्यूब अपॉन 2 आयोटा प्लस एक्स टू द पॉवर 4 आयोटा मायनस एक्स टू द पॉवर 6 आयोटा. ओके, सो या सगळ्यांतून काय करायचं, आता इथे एक्स आहे, एक्स मायनस एक्स टू द पॉवर 3 अपॉन 3 आयोटा प्लस एक्स टू द पॉवर 5 अपॉन 5 आयोटा. सो या गोष्टी जर समजल्या आपल्याला तर खूप इझी गोष्ट आहे, काय नाही. सो याच्यातून आता सर्वांतून आपण एक्स एक्स कॉमन घेऊ. का बरं, की आपण जर इथून एक्स कॉमन घेतला, इथून जर एक्स कॉमन घेतला तर हा एक सेम साईनचा उलटा होऊन जाईल कॉस. एक ध्यानात ठेवा, साईन इज इक्वल टू साईनचं जर आपण इंटिग्रेशन केलं किंवा हा इंटिग्रेशन केलं तर कॉस येतं. सो त्याच पद्धतीने आपण जर एक्स स्क्वेअर दॅट इज इक्वल टू एक्स स्क्वेअर म्हणजे आयोटाचा स्क्वेअर जर असला तर आपण काय लिहितो -1 लिहितो, पण आयोटाचा क्यूब असला तर काय लिहितो -i लिहितो. त्याच पद्धतीने आपल्याला या गोष्टी बाहेर काढायच्या, बस एक्स बाहेर काढायचे. ह्या रिलेटेड म्हणजे फक्त एक समजण्यासाठी सांगितलं ही गोष्ट. सो पुढे बघू आपण पुढे काय येतं. सो या गोष्टी झाल्यानंतर आपल्याला सगळ्यात पहिले काय करायचं, तर जे लिहिलं होतं आपण एक्स टू द पॉवर स्क्वेअर अपॉन 2 आयोटा प्लस एक्स टू द पॉवर 4 आयोटा मायनस एक्स टू द पॉवर 6 अपॉन 6 आयोटा, या गोष्टीला आपण काय लिहितो, जर नीट निरीक्षण केलं तर या गोष्टीला आपण अकॉर्डिंग टू माय इन्फॉर्मेशनला कॉस लिहितो. एक तर कॉस लिहिले तर साइन लिहिल, काहीतरी या दोन्ही मधून एकच आहे. तर मला वाटतं कॉसच लिहिल, वाटतं नाही तर कॉसच लिहिता. आणि एक्स मायनस एक्स क्यूब अपॉन 3 आयोटा प्लस एक्स टू द पॉवर 5 अपॉन 5 आयोटा. हे युनिव्हर्सिटी मॅथ आहे, ध्यानात ठेवा. याला म्हणतात साइन, हे साइन येतं. सो याच्यानंतर कॉस आणि साइन आलं. आता याच्या पुढे तुम्हाला सांगतो एकदम इझी पद्धतीनं, आपण ज्या गोष्टी आल्या आपल्या ज्या गोष्टी आल्या e टू द पॉवर मायनस एक्स एक्स मायनस e टू द पॉवर आय एक्स दॅट इज इक्वल टू, पुढे आपण मी जर दाखवलं तर त्या पद्धतीनं साइन मायनस एक्स साइन प्लस आयोटा कॉस थिटा अशा पद्धतीने लिहिलं. हे पूर्ण एकत्र आणलेले आपण. सो याच्यानंतर जर बघितलं तर काय करू आपण, याच्यातून एक्स कॉमन घेऊ, एक्सला कॉमन घेऊ आणि आयोटा मायनस आयोटाची व्हॅल्यू काय राहील, ध्यान करा, इझी आहे खूप. सो मायनस आयोटा इज इक्वल टू, जर आयोटा तर आपण पहिलेच आपण काय केलं त्याला काढलं होतं, ज्या प्रकारे आपण आयोटा इज इक्वल टू एक्स अपॉन पाय केलं होतं त्याच पद्धतीने जर एक्स अपॉन पाय केलं तर एक्स एक्स निघून जातं. 1/पाय ची व्हॅल्यू काय येते, ई येतं. जर समजत असेल खूप इझी, काय हार्ड नाही. 1/पायची व्हॅल्यू काय येतं, ई येतं. सो ई टू द पॉवर ई काय येतं, 1 येतं. सो आणि मग आपल्याला 1 आलं, 1 मायनस e टू द पॉवर मायनस एक्स दॅट इज इक्वल टू साइन प्लस आय कॉस थिटा. सो याच्या पुढे बघितलं तर आपल्याला काय करायचं, फक्त हे जे याला काय करायचं, याला इंटिग्रेशन करायचं e टू द पॉवर एक्स कशापासून 0 एक्स स्क्वेअर येते, कारण की आपण इथला एक्स हा कॉमन घेतलेला आहे. कॉमन घ्यायचा आहे कारण हे मॅथ्स अशी गोष्ट आहे की आपण इथून मी एक्स कॉमन घ्यायचा, त्याच्यानंतर आपण e टू द पॉवर ई पण लिहू शकतो. हे दोन दोन एक्सेप्शन्स आहे, म्हणजे दोन पॉसिबिलिटी त्याच्या. सो याच्या पुढे जर बघितलं तर 1 अपॉन ई टू द पॉवर 2 मायनस 1 अपॉन ई टू द पॉवर, इथे 0 केलं तर 1 येतं. सो दॅट इज इक्वल टू -1 दॅट इज इक्वल टू साइन प्लस कॉस. आता साइन प्लस कॉस म्हणलं तर इथं मायनस येईल बघा, मायनस येईल इथं मायनस येईल. सो साइन प्लस कॉस यांची व्हॅल्यू -1 येते. सो ह्याच्या पुढे जर बघितलं तर आपल्याला, आपण मी तुम्हाला सगळ्यात पहिले फर्स्ट गोष्ट सांगतो,
तर याच्या पुढे बघितलं तर 1 - 1 आणि -1 अशा पद्धतीने येतं. त्याच्यानंतर हे -1 आहे. सो 1 - 1 आपण जर ह्या इक्वेशनला 1 धरलं आणि नंतर या इक्वेशनला 1 धरलं, दॅट इज इक्वल टू 0. सो 1 - 1 इज इक्वल टू 0 हे प्रूव्ह झालेलं आहे. मी फक्त काय केलं, इथून x कॉमन घेतला, त्या x ला बाजूला काढलं, e टू द पॉवर x केलं व e टू द पॉवर x टू द पॉवर i. सो याच्यातून आपण तो सगळ्यात पहिले फॉर्म्युला ऐकला, त्याच्याद्वारे मी मायनस या साइनची व्हॅल्यू -1 आली. सो दॅट इज इक्वल टू 0. सो 1 - 1 इज इक्वल टू 0 हे प्रूव्ह झालेलं आहे. सो थँक्यू गाईज. जर समजलं असेल तर कमेंट करा थँक्यू म्हणून. सो थँक्यू गाईज, एवढंच होतं. थँक्यू.